आजची तारीख काय आहे बरं? वार कोणता आहे? आज काही सण आहे का? आज सुट्टी आहे की काही महत्त्वाचं काम ठरवलं होतं? ह्या सगळ्याच्या उत्तरासाठी आपण किती सहज कॅलेंडरकडे बघतो नाही का? आजच्याचसाठी नाही, तर काल, परवा, अगदी इतिहासाकडे मागे वळून बघताना आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी सुद्धा आपण हेच साधन वापरतो. एकदम विचार आला, कसं बरं आलं असेल आपल्यापर्यंत हे साधन? कारण भारतामध्ये प्रथम पंचांग आलं आणि मग घरोघरी भिंतीवरती कॅलेंडर दिसू लागलं. पण किती हजार वर्षांपूर्वीची असेल नाही का ही परंपरा? खगोलशास्त्राचा सखोल अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी ह्या शास्त्राची तोंड ओळख आपल्या प्रत्येकाला जणू करून दिलेली आहे. अगदी निर्जन प्रदेशात, जंगलात, बेटावर जरी कोणी मनुष्य असेल तरी सूर्याची स्थिती, चंद्राची कला एवढ्या निरीक्षणावरून तो दिशा, तिथी आणि आणखी जुजबी माहिती जर त्यांनी घेतलेली असेल तर मास, पक्षसुद्धा तो ठरवू शकतो. घड्याळ न वापरता अचूक तो वेळ सांगायचाही. असं म्हणतात की वैदिक काळापासून हा ठेवा आपल्याला मिळालेला आहे, ज्याचा उपयोग कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक दैनंदिन जीवन समृद्ध करण्यासाठी मनुष्याने केलेला आहे आणि तो करतो आहे. आज सर्वात जास्त अभ्यासलेलं आणि ज्ञात असं हिंदू कॅलेंडर शालिवाहन शक आणि विक्रम संवत म्हणून ओळखलं जातं. चंद्रचक्र, सौरचक्र, ग्रेगोरियन, सूर्याचे साक्षेप स्थान, ते 6 महिने उत्तरेकडे असते तर 6 महिने दक्षिणेकडे कसे असते, नक्षत्र कोणती, भारतात त्यावरून महिन्यांना नावं कशी मिळाली, अशा 12 महिन्यांचं एक संवत्सर होतं आणि अशा 60 संवत्सराचं एक संपूर्ण चक्र. पूर्वजांनी ह्या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करून आपल्याला दिली अशी ही आपली विज्ञाननिष्ठ कालमापन पद्धती. आपल्यासाठी मात्र सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, ग्रह, तारे, नक्षत्र, दिनक्रमातली ही नावं आपल्या परिचयाची, काळ, वेळ, समय समजवणारी. पूर्वजांच्या साधनेतून हे कालचक्र आपल्याला उलगडत गेलं आणि कालमापनाची सुरुवात झाली. उजेडातले, अंधारातले प्रहर मिळून होतो एक संपूर्ण दिवस, म्हणजे एक तिथी. आठवडा 7 वारांचा, मग पक्ष म्हणजे 15वडा, 2 पक्षांचे म्हणजेच 30 दिवसांचा म्हणजे 30 तिथींचा एक चंद्रमास म्हणजे एक महिना, 2 महिन्यांचा एक ऋतू आणि 6 ऋतूंचं एक संपूर्ण वर्ष, 3 वर्षांनी एक अधिकाचा मास, अशी गणितीय अचूकता सांभाळत कालमापन करताना त्या एका स्थितीचं तिथी असं नामकरण आपल्या पूर्वजांनी केलं. आणि आज आपला विषय आहे तिथी, दिनविशेष आणि दिनदर्शिका. तर अशा पद्धतीने नामकरण झालं आणि कालगणना, कालमापन घडू लागलं. खगोलशास्त्रीय, वैज्ञानिक, धार्मिक आणि भौगोलिक आधारावरचा तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण अशी 5 अंग अभ्यासलेला कालमापनाचा हा लेखाजोखा पूर्वजांनी पंचांग स्वरूपात आपल्याला दिला. वर्तमानात त्याच आधारावर आपण पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय संदर्भ लक्षात घेऊन तारीख, वार, वर्ष म्हणजेच इसवी सनाचा लेखाजोखा तयार केला आणि दिनविशेष समजून घेण्यासाठी दिनदर्शिका अर्थात कॅलेंडरचा वापर आपण करू लागलो. मराठी दिनदर्शिकेत आपल्याला मराठी वर्ष, मास, तिथी बघायला मिळते आणि लक्षात येतं की भारतीय किंवा मराठी दिनदर्शिका व्यवहार्य कालमापन तर आहेच, पण अचंबित करणारी गोष्ट अशी की जणू प्रत्येक दिवसाचा उत्सव ती दर्शवते. आयुष्य भरभरून जगण्यासाठी, निसर्गाशी एकरूप होण्यासाठी ती स्फूर्तिस्थान ठरते. कारण
प्रतिपदेपासूनची प्रत्येक तिथी वर्षातून किमान एकदा तरी आपल्यासाठी एक आगळीवेगळी उत्कंठा, कार्य आणि सणोत्सवाचा आनंद घेऊन येते आणि आपलं जीवन संपन्न करते. एका महिन्यात एक तिथी दोनदा येते, कारण प्रत्येक महिना शुक्ल म्हणजे शुद्ध पक्ष आणि कृष्ण म्हणजे वद्य पक्ष अशा 2 पंधरवड्यात विभागलेला असतो. पहिली तिथी असते प्रतिपदा आणि 15वी तिथी अमावस्या किंवा पौर्णिमा म्हणून आपण ओळखतो. तिथीचे पंचांगाप्रमाणे नंदा, भद्रा, जया, रिक्ता, पूर्णा असे प्रकार असतात. तर बघूया ह्या प्रत्येक तिथीचं आगळं वेगळं महत्त्व. पहिली तिथी प्रतिपदा. वर्षाचा पहिला दिवस चैत्राची प्रतिपदा घेऊन येते गुढ्या तोरणं. तर अश्विनात होई घरोघरी प्रतिपदेला घटस्थापना उत्सव असतो नवरात्रीचा. दिवाळीच्या पाडव्याच्या प्रतिपदेला 3.5 मुहूर्ताचा मान आणि मार्गशीर्षात देवदिवाळीचा सन्मान. दुसरी तिथी द्वितीया. दिवाळीत तिला भाऊबीजेचा मान. अखंड राहो अक्षय्य राहो कार्य सदा सुफळ सांगत येते वैशाखातली तृतीया. शुभ कार्याची सुरुवात ती अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तांपैकींचा हा मुहूर्त शुभ लग्न तिथी असते अक्षय तृतीया. आखाजी म्हणत लेकीसुनांना मान द्यावा, कुंभदान करून पितरांचा सन्मान करावा अशी ही तृतीया. भाद्रपद तृतीयेला हरतालिका असते. देवांचा देव शंकरानं पार्वतीला सांगितलेलं हे व्रत. श्रावण सरींनी बहरलेल्या निसर्गातून पूजेसाठी 16 प्रकारची पत्री, फुलं असं सगळं गोळा करायचं आणि मनोभावे भरतारासाठी पूजन करायचं. अशी ही तृतीया. आता तिथी चतुर्थी. मराठी मन या तिथीला गणेशाच्या उपासनेत रमतं. मराठी 12 महिने प्रत्येक चतुर्थी गणेशपूजनाची. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारिका चतुर्थी असं म्हणतात आणि भाद्रपद चतुर्थी तर गणेशोत्सवाची सुरुवात. पुढे येते पंचमी तिथी. प्रत्येक पंचमी म्हणजे निसर्गाची प्रेमळ हाक आणि सळसळत्या उत्साहाची लाट. फांद्यावर बांधावे उंच उंच झुले, दूरपर्यंत दिसणारं निसर्गाचं हिरवं कंच रूप बघण्यासाठीच. घनरानी वारुळातल्या नागोबाचं पूजन अशी ही सणोत्सवाची नांदी म्हणजे श्रावणातली तिथी पंचमी, नागपंचमी. भाद्रपद शुद्ध पंचमीला सप्त ऋषींची पूजा केली जाते. ऋषी कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ असे ते सप्तऋषी. ह्या ऋषीमुनींचे ऋण व्यक्त करत त्यांचा आशीर्वाद मिळवावा अशी ही ऋषीपंचमी. याचबरोबर एक प्रथा मराठी प्रांतात अशी की या व्रतात बैलाच्या श्रमाची जाणीव आपण ठेवावी. एक दिवस अशी भाजी करायची की मळ्यात त्यासाठी बैलानं श्रम केलेले नसतील. अशा भाज्या कोणत्या तर अळूची पानं, सुरण, वाल, लाल भोपळा, माठ अशा भाज्यांचा वापर आपण जेवणामध्ये करायचा आणि त्याला म्हणायचं ऋषीची भाजी. अशी ही तिथी पंचमी, ऋषी पंचमी. पुढची पंचमी येते अश्विन नवरात्रात. ह्या पंचमीला आपण देवी ललितेचं पूजन करतो आणि म्हणतो ललिता पंचमी. देवी ललिता हा पार्वतीचाच स्कंदमाता आणि सतीच्या रूपातला अवतार आहे. 10 थोर विद्यांमधली एक विद्या म्हणजे ही देवी ललिता. नवरात्रात अनेक रूपात आपण देवीचं पूजन करतो. त्यातलं विद्यादेवीचं पूजन म्हणजे ललिता पंचमी. श्रावण, भाद्रपद, अश्विनातली पंचमी आपण साजरी केली. आता आपण वळूया माघाकडे. ह्यावेळी निसर्गात चाफा फुलतो, मोगरा दरवळू लागतो. ग्रीष्माची चाहूल लागताना आम्रतरू मोहरतात, तेव्हा कोकिळेचं कूजन आणि सरस्वतीचं पूजन ही सृजनाच्या चाहुलीची माघातली तिथी म्हणजे वसंत पंचमी. आता येणारी पंचमी म्हणजे सळसळता उत्साह. वसंतात प्रकृतीचा सृजनोत्सव सुरू होतो.
हवा, पाणी, जमीन, आकाश आणि ऊन म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचतत्व फाल्गुनातल्या ह्या पंचमीला देखण्या रूपात प्रकट झालेली असतात. नवी पालवी, नवीन गंध, नवीन फुलं आणि नवनवीन रंगांची उधळण अशी ही निसर्गाची रंगपंचमी तिथी असते. फाल्गुन पंचमी, आपण म्हणतो रंगपंचमी. आता तिथी षष्ठी. मार्गशीर्षात चंपाषष्ठीचं नवरात्र अशी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या दैवताची पूजा मार्गशीर्षात येणाऱ्या या षष्ठीला मोठ्या प्रमाणात असते. उत्सव मल्हारी मार्तंडाचा, चंपाषष्ठीचा खंडेरायाच्या पूजनाचा. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत हळदीची उधळण होते आणि गड जेजुरीचा साक्षात सुवर्णमयी भासतो अशी ही चंपाषष्ठी. पुढची तिथी सप्तमी. श्रावणात साजरी होते ती शिळा सप्तमी. शीतळादेवी जी चुलीजवळ रमते तिची पूजा म्हणून त्या दिवशी स्वयंपाकघर अगदी स्वच्छ करून ठेवायचं, चूल पेटवायची नाही अशी ही शीतळादेवीची आराधना. त्या दिवशी षष्ठीला केलेले खाद्यपदार्थ तेवढेच पुढे खायचे म्हणून त्याला म्हणायचं शिळा सप्तमी. माघ महिन्यात येणाऱ्या सप्तमीला आपण रथसप्तमी म्हणतो. माघ महिन्यात सूर्यदेवता उत्तरायणात मार्गक्रमण करते. पूर्वजांनी आपल्यासाठी किती अचूक अवलोकन करत अचंबित करणारा अभ्यास केलाय ह्याचं अजून एक उदाहरण म्हणजे ही रथसप्तमी. उत्तरायणात सूर्यदेवता 7 अश्वांच्या रथावरून आगमन करते आणि सप्तरंगी सुगी आपल्या आयुष्यात घेऊन येते. तेव्हा कृतज्ञतापूर्वक साजरी होते उत्तरायणातली रथसप्तमी. महिना असतो माघाचा. मानवाच्या कल्याणाकरता देवादिकांनी पृथ्वीवर अवतार घेतला आहे. त्या तिथींना आपण जन्मोत्सव साजरे करतो. अशी पुढची तिथी म्हणजे श्रावणातली अष्टमी, कृष्णावताराची गोकुळाष्टमी आणि चैत्रातली नवमी म्हणजे रामजन्मोत्सवाची रामनवमी. आता तिथी दशमी. अंधकारावर तेजोमय विजय ती विजयादशमी म्हणजेच दसरा. दसरा सण मोठा, नाही आनंदातोटा. पुढची तिथी सांसारिक कर्तव्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा संयोग साधणारी, भक्तिमय जगाचं, संस्कृतीचं दर्शन घडवणारी तिथी. आषाढी कार्तिकी भक्तजन पंढरपुरी येती हीच ती तिथी. विठू माऊलीचा गजर, उपवास, भजन, कीर्तन, वारी, दिंड्या, पताका म्हणजे ही तिथी. होय, हीच आपली एकादशी. नाही भेदाभेद चराचरी तूच, कर्तव्यापुरता मी उरे तुझेच अभिधान सांगणारी तिथी ही एकादशी. आषाढातली देवशयनी आणि कार्तिकातली प्रबोधिनी एकादशी. जनमानसात मोठी एकादशी अशी आपण संबोधतो. एकूणच मोक्षदा, पुत्रदा, रमा, एकला, षटितला, जया, विजया अशी प्रत्येक एकादशी पुराणातलं वेगळं वेगळं महत्त्व घेऊन दर मराठी महिन्यात अवतरते. अशी ही एकादशी म्हणजेच 11वी तिथी. आता बघूया तिथी 12वी म्हणजे बारस किंवा त्यालाच आपण म्हणतो द्वादशी. भारतात गोमाता आहे ममतेचं प्रतीक आणि गोमातेप्रती उतराई होताना जिव्हाळ्याचं दर्शन घडवणारी ही तिथी येते दिवाळीत म्हणजे महिना असतो अश्विनाचा. सवत्स गायीची पूजा प्रत्येक माय आपल्या लेकरासाठी करते ती ही तिथी आपण संबोधतो वसुबारस. भाद्रपद महिन्यात येणारी बारस वामन जन्मोत्सवाची तिथी आहे. आपण त्याला वामन द्वादशी असं म्हणतो. भाद्रपद महिन्यात येणारी ही तिथी विष्णूच्या वामन अवतारास समर्पित असलेली अशी आहे. बारस झाली, आता तेरस. समृद्धीचं प्रतीक असलेली ही त्रयोदशी जिला आपण छोटी दिवाळी असंही म्हणतो. ह्याच त्रयोदशीला समुद्रमंथनाचे वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन अवतरले. आजही भगवान धन्वंतरींना आदरांजली अर्पण करण्यासाठी धनत्रयोदशी आपण राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करतो.
ममतेचं प्रतीक झालं, आरोग्यासह समृद्धीचं पूजनही झालं. आनंदाचं उधाण यावं आणि जीवन संपन्न व्हावं, पण जोडीला देह नश्वर आहे याचं भानही संस्कृती आपल्याला शिकवते. त्याचं प्रतीक तिथी चतुर्दशी. कृष्णाने नरकासुरावर विजय मिळवला म्हणून नरक चतुर्दशी. ह्याच दिवशी दिवाळीची सुरुवात अभ्यंग स्नानानं करायची. खरं तर अहंकाराचा नाश करून आत्मशुद्धीची शिकवण हाच अभ्यंग स्नानाचा खरा अर्थ असावा. त्याच दिवशी पहाटे दक्षिणेकडे दिवा लावून यमदेवतेची पूजा असते. यमदेवतेचं स्मरण म्हणजे काळाचं भान ठेवण्यास सांगणारी कृती. अशी ही तिथी नरक चतुर्दशी. अनंताच्या जाणीवेचं प्रतीक असलेली अजून एक चतुर्दशी म्हणजे भाद्रपदातली अनंत चतुर्दशी. भाद्रपद चतुर्थीला घरोघरी गणेशाचं आगमन झालेलं असतं. मग पूजा, उत्सव, सोहळे अगदी उत्साहात साजरं करायचं. सगळं अगदी षोडशोपचारे यथासांग करायचं. पण 10व्या दिवशी पुनरागमनायच म्हणत पार्थिव पूजेतल्या बाप्पाला आज मात्र निरोप द्यायचा. ती तिथी म्हणजे अनंत चतुर्दशी. जीवन म्हणजे 2 श्वासातलं अंतर, त्याचा हा सोहळा. 16 संस्कारातच व्हायला हवा. तसं क्षणभंगुरतेचं भान बाळगायला हवं, त्याचा आदर करायला हवा. हे शिकवणारी ही तिथी म्हणजे अनंत चतुर्दशी. अशी आपली महान संस्कृती. प्रतिपदेपासून आता 15व्या तिथीपर्यंत आपण आलो. 15वी तिथी पौर्णिमा किंवा अमावस्या असते. अमावस्या तिथी म्हणजे चंद्राच्या कला घटत जाणारा काळ, म्हणजेच कृष्ण पक्ष आणि चंद्रच दिसत नाही अशा काळ्याकुट्ट अंधाराची रात्र. ती तिथी म्हणजेच अमावस्या. पण दिनदर्शिका दर्शवते जे संस्कृती सांगते. ती सांगते की तिमिरातून तेजाकडे नेण्यासाठीचा प्रेरक दिवस म्हणूनच अमावस्येकडे बघूया. ह्याच परंपरेत मोडते भाद्रपद अमावस्या. सर्व पित्रांचं स्मरण करावं, भूतकाळाला अभिवादन करत भविष्य घडवावं असं सांगणारी ही तिथी म्हणजे सर्वपित्री अमावस्या. तर आषाढात येणारी अमावस्या म्हणजे दिव्यांची अवस किंवा गतहारी अमावस्या. गत म्हणजे मागे राहिलेला, हारी म्हणजे आहार, म्हणजेच व्रतांचा महिना श्रावणात आहारातून वगळलेल्या गोष्टी आज चालू शकतात. ती गतहारी अमावस्या. शिवाय आत्तापर्यंत मृगाचा झिमझिमणारा पाऊस आषाढात सहस्त्रधारांनी कोसळू लागतो. सूर्यदर्शनच नाही म्हणून आहारात बदल सुचवणारी अमावस्या असंही आपण म्हणू शकतो. तसंच या अंधारून येणाऱ्या तिथींना दिवाकराच्या अंशांनी प्रज्वलित करणारी ही आषाढातली दीप अमावस्या. आणि श्रावणातली अमावस्या ती बैलपोळ्याची. ह्या दिवशी बळीराजा कृतज्ञतापूर्वक आपल्या बैलजोडीचं पूजन करतो आणि कोड कौतुकही करतो. काही ठिकाणी बैलपोळा मार्गशीर्षातल्या दर्शवेळा अमावस्येला साजऱ्या करण्याची पद्धत आहे. आणि अशीच सुसंस्कृत परंपरा सांभाळत संसाराला यावी सोन्या रुपयाची चमक, हिऱ्या माणकाचं तेज, बरकत यावी धनधान्याला आणि आयुर आरोग्य लाभावं आणि सारं कसं संपन्न व्हावं. ह्यासाठी घामातून मोती पिकवावे, तिमिरातून तेजाकडे धावण्याची जिद्द बाळगावी आणि साजरी करावी मग दिवाळी. अंगणात पणत्यांची रांग, आकाशी दिवा नि रोषणाई, सजावे रंग रांगोळ्यांचे, फराळाची ताटं भरावी, ल्यावी गर्भ रेशमी वस्त्र, सजावं दागदागिने घालून आणि थाटामाटात साजरी होते दिवाळी. वर्षातला सगळ्यात मोठा सण आणि तिथी असते अश्विन अमावस्या. अशी कृष्ण पक्ष संपताना अमावस्या येते आणि शुक्ल पक्ष सुरू होतो. कलेकलेने वाढत 15व्या दिवशी पूर्ण चंद्रदर्शन, ती तिथी पौर्णिमा. चांदणं शिंपीत जाणाऱ्या, एका वर्षात 12 वेळा येणाऱ्या या पौर्णिमा आपली संस्कृती खुलवत जातात. दिनदर्शिकेत बघता लगेच कळतं प्रत्येक पौर्णिमा कधी धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक
तर कधी भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा सोहळ्यांच्या विलोभनीय चांदण्यात संस्कृती सजवत जातात. चैत्रात हनुमान जन्मोत्सवाच्या भक्तिरंगात, वैशाखात बुद्ध जयंतीच्या ज्ञानबोधाचं चांदणं, ज्येष्ठातली वटपौर्णिमा साता जन्माच्या प्रीतीचं बंधन, आषाढात गुरुपौर्णिमेचं ज्ञानांजन, श्रावणात राखी नारळी पौर्णिमेचा सण, तर भादव्यात पौर्णिमेला भुलाबाई भोंडल्याचं आगमन, आश्विनात कोजागृती म्हणत कोजागिरीचं जागरण, कार्तिकात त्रिपुरीला लक्षदिव्यांच्या तेजांची उधळण, मार्गशीर्षात दत्त जयंतीला पोथ्यांची पारायणं, पौष पौर्णिमा शाकंभरी देवीची लापतं भाज्यांचं लेणं, माघ पौर्णिमा दीपमाळेनं उजळते, तर फाल्गुनातली पौर्णिमा होळीच्या ज्वाळांनी धगधगते, तावून सुलाखून निसर्गात तेजस्वी रंगांची उधळण घडते. अशा ह्या पौर्णिमा 15वी तिथी. अशी ही तिथींची गोष्ट. चैत्रापासून फाल्गुनापर्यंतची कालगणना. कालमापनाचं सर्वोत्कृष्ट साधन असणाऱ्या सर्वच तिथी परंपरेनं सजवतात सोहळे आणि घडवतात संस्कृतीचं दर्शन. प्रतिपदेला पाडव्याची सुरुवात आपण बघितली. द्वितीया तृतीया करत चतुर्थी गणेशाची, पंचमीची प्रेमळ हाक निसर्गाशी नातं जोडण्याची, षष्ठी सप्तमी करत अष्टमी कृष्णाची आणि नवमी रामाची, दसऱ्याची दशमी तर एकादशी पंढरीच्या वारीची, द्वादशी त्रयोदशी करत शिकवते चतुर्दशी ईदम न मम, तर अमावस्या शिकवी तमसोमा ज्योतिर्गमय, लखलखत्या पौर्णिमा तर आनंदाचं उधाण, अशी प्रत्येक तिथी तिला वेगळंच स्थान. अशी घडली, अशी रुजली काळ मापणारी दिनदर्शिका, त्यातूनच मिळाला सुसंस्कृत जीवनासाठी वेळापत्रकाचा ठेवा. कारण माणसाला जन्माला आलो म्हणून कसं तरी जगत पोट भरायचं नसतं. पोटावरल्या 2 बोटवरच्या मनाचं भान त्याला ठेवायचं असतं. नाविन्याचा ध्यास घेतलेल्या मनात त्याच्या आराध्याचं स्थान त्याला नेहमीच ठेवायचं असतं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशातच आराध्य त्यास दिसले आणि त्यातूनच तर तिथी, वार, माह सारे समय उलगडले. यथावकाश तिथीचे सोहळे सजले, संपन्न जीवनशैलीचे कालमापन प्रतीक ठरले. अशी ही कालमापन पद्धती पंचांग स्वरूपात आली आणि दिनदर्शिकेच्या रूपात घरोघरी पोहोचली. भूत, भविष्य, वर्तमान आपण ह्या तिथींनी आणि तारखांनी जोडतो. जाणून घेतो मराठी, इंग्रजी महिने, वार, दिवस, धार्मिक सण, मुहूर्त, शासकीय सण, सुट्ट्या असे दिनविशेष आणि आदरांजली वाहतो संत, महंत, धर्मसंस्थापक, थोर नेत्यांना त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला, आणि उपस्थित असतो तिथी बघून विविध भागातल्या यात्रा आणि रथोत्सवासाठी सुद्धा. असे सारे काही कोष्टक रूपात एकाच दृष्टिक्षेपात आपण दिनदर्शिकेत बघू शकतो, जिचा पाया या साऱ्या तिथी आहेत. आणि मग पुन्हा एकदा जाणवतं, काळाच्या कसोटीवर खरी ठरलेली ही संस्कृती आपल्या पूर्वजांनी ठेवा म्हणून आपल्याला दिली आणि प्रत्येक तिथीचा सोहळा करणारी परंपरेने मिळालेली ही दिनदर्शिका भौतिक जगात मनःशांतीचा सहज सोपा सोपान आहे.